नमस्कार. आज कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला आहे. आपले विद्यार्थी अमोल सर पेपर देऊन आलेले आहेत, तर त्यांना विचारूया आजच्या पेपर बद्दल काय प्रतिक्रिया होता, पेपर कसा होता, थोडक्यात ते सांगते. पेपर छान होता. एवढं काय अवघड वाटला नाही का. वन लाइनरचं प्रमाण किती होतं सर? मोस्टली नाही का. करंट पण खूप छान होता नाही का. टायमिंग थोडा इश्यू होतो मॅच साठी नाही का. तिथपर्यंत वेळ नाही पुरत एवढा नाही. आणखी काही प्रतिक्रिया आपण घेऊया. काही विद्यार्थी येत आहेत, तर त्यांना पण आपण विचारूया आजच्या पेपर बद्दल. जसं बऱ्याच लोकांचं प्रतिक्रिया अशा येतात की आजच्या पेपरमध्ये वन लाइनरचं प्रमाण खूप जास्त होतं कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये. जसं येणार येतात बरेच विद्यार्थी टेन्शन मध्ये दिसत आहेत, त्यांना आपण थोडंसं डिस्टर्ब करूया. एक मिनिट सर, आजच्या पेपर काय सांगू शकतात? आजचा पेपर झालेला आहे, खूप नाराज दिसत आहेत सगळे. पेपर खूप अवघड गेलेला दिसतोय. बघा ह्या सेंटर्स मध्ये विद्यार्थी गेलेले आहेत किंवा इकडून जे येत आहेत, आपण आपले काही मित्र आहेत त्यांना आपण विचारूया की पेपर कसा होता. आपले जवळचे मित्र आहेत, ऑलरेडी ते आता परीक्षा पास झालेले आहेत. बोला, आजच्या पेपर विषयी काय सांगू शकतात? आजचा पेपर ग्रुप बी पेक्षा जरा अवघड होता. म्हणजे जो ग्रुप बी चा झाला त्याच्यापेक्षा जरा अवघड पेपर होता. अवघड होता. आणि किती अटेम्प्ट केला सर तुम्ही? माझा 96 आहे, वेळ पुरला नाही मला. मॅथ रिजनिंग ग्रुप बी पेक्षा जरा हार्ड लेवलचं होतं. ओके, थँक्यू सर. आणखी काही विद्यार्थी येत आहेत, त्यांना आपण काही प्रतिक्रिया काय सांगू शकतात? कंबाईन पेक्षा ग्रुप सी मध्ये काय, गट ब गट क मध्ये काय वाटलं तुम्हाला? सांगा, टेन्शन नका घेऊ. पेपर विषयी काय वाटलं? सोपा होता ग्रुप बी पेक्षा. ग्रुप बी पेक्षा सोपा होता. किती अटेम्प्ट केला तुम्ही? 70+ असं. 70+. आणखी काही आमचे स्टुडंट आहेत बरेच, त्यांना आपण विचारूया आजच्या पेपर विषयी. काय वाटलं तुला, पेपर कसा गेला? छान होता, म्हणजे इझी होता. मी 90च्या आसपास अटेम्प्ट केले होते. 90%. मागचा ग्रुप बी चा पेपर दिला होता तू? हो, दिला होता. त्याच्यापेक्षा हा पेपर कसा वाटला? ग्रुप बी चा जास्त इझी होता. इझी होता. हा थोडा डिफिकल्ट वाटला तुला? म्हणजे करंट अफेअर जास्त विचारले. ओके ओके. आजच्या पेपरमध्ये करंट अफेअर जास्त विचारला अशा स्टुडंट म्हणतात. बाकी काही इकडे विद्यार्थी येत आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. काही विद्यार्थी येत आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. बरेच टेन्शन मध्ये दिसतात. हा सर, पेपरला होता, पेपर दिला. कसा वाटला आजचा पेपर? होता ग्रुप बी पेक्षा थोडा हार्ड होता. मॅथ रिजनिंग आहे ना, ग्रुप बी पेक्षा. कंबाईन ला किती स्कोर होता तुमचा? माझा 56.75 होता कंबाईन. म्हणजे थोडक्यातच तुमची प्रिलिम्स लिहिली. आता तुम्ही कंबाईन गट पास होऊ शकतात. कसा, किती अटेम्प्ट केला आपण? मी फुलच अटेम्प्ट केलेलं आहे. पूर्ण अटेम्प्ट केलेला. धन्यवाद सर. बाकी काही विद्यार्थी येत आहेत, आपण त्यांना विचारूया. मध्ये आता खूप शांतता झालेली आहे. हा मॅडम, होता तुम्ही काय वाटतं आजच्या पेपर विषयी? थोडक्यात तुमचं मत मांडा. थोडा सोपा होता, थोडा अवघड होता. थोडा सोपा होता, थोडा अवघड. किती अटेम्प्ट केलेला आहे? 68 केलं. गुड गुड. आजचा पेपर दिला सर. आजच्या पेपर विषयी काय प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही? अतिशय चांगला पेपर होता. लोकसेवा आयोगाच्या वतीने आलेला महत्वाचा पेपर. म्हणजे या पेपरच्या माध्यमातून बौद्धिक चाचणी आणि गणितीय क्षमता याच्यावर जो काही प्रश्न विचारले होते त्याची काठिण्य पातळी जास्त होते. काय वाटतं, कट ऑफचा अंदाज काय सांगू शकता तुम्ही? तरी साधारणपणे 50-55च्या आसपास लागेल. धन्यवाद सर. बघा, विद्यार्थ्यांच्या बऱ्याच आपण प्रतिक्रिया घेतलेल्या तिथं. तर एक अंदाज आपण आता काही सांगू शकत नाही, आत्ताच पेपर झालेला आहे. तर एक दिवसामध्ये आपण सांगू शकतो की पेपरचा कट ऑफ किती लागेल, काय लागेल. पण बरेच लोक म्हणतात पेपर खूप अवघड होता. गटपेक्षा गट अवघड राहू शकत नाही, पण बघूया आपण. थँक्यू व्हेरी मच. देवरे अकॅडमी कडून स्वप्नील देवरे सर, थँक्यू व्हेरी मच.